नमस्कार मंडळी, मी आहे सिद्धार्थ आणि आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी खूप दिवस ट्राय करत होतो की आज व्लॉग बनवेन, उद्या व्लॉग बनवेन, पण कधी असं व्लॉग बनलाच नाही. तर आज फर्स्ट टाइम मी व्लॉग बनवत आहे. तर मम्मी देखील माझ्यावर आहे. मम्मी कुठे गेली? मम्मी कॉल घालून पुढे पुढे निघाली आहे. कुठे आहे मम्मी? ही बघ मम्मी आहे. हाय कर, हाय. तर आज आपण जाणार आहोत बागेमध्ये. बागेमध्ये आपण मागच्या आठवड्यामध्ये नारळ आणि कलमाचं झाड लावलं होतं, आंबा कलम. तर आता आपण आठवड्याने इकडे आलो आहोत. तर बघूया काय कंडिशन आहे झाडाची. तर आता आपण जाताना मध्ये एक पर्या लागतो. इकडे बघ, हाय कर आता. हाय. ऐसे तो नहीं होता है। पर्या लागतो. तर पर्यातून आपण जाऊया. छोटासा पाऊस लागल्यामुळे सगळी झाडं खाली आलेली आहेत. अरे, पाऊस गायब झाल्यामुळे पर्याचं पाणी देखील कमी झालंय. अरे कहना क्या चाहते हो। पर्यातून आपण फायनली बागेत आलोय. पण आपण जिथे नारळ लावले तिकडे जायला आपल्याला 1-2-3 मिनिटं लागतील अजून. तोपर्यंत आपण बोलत जाऊ. मला पण आंब्याची बाग दाखवतो. हे इथे काजूच आहे, हे आंबा कलम, हे इकडे एक आहे. तर आता आपण फायनली गुरांच्या गोट्याजवळ पोचलो आहोत. म्हणजे आमच्याकडे त्यावेळी पहिली गुरं होती, त्यावेळी हा गोठा तुम्हाला दाखवतो. हा बघा, मातीच्या भिंती असलेला इथे गोठा आहे. आता गोठ्यात कोण नाहीये. आणि एक गोठ्या शेजारी छोटीशी पडवी आहे इथे. आता आपण बागेमध्ये आलो आहोत आणि इथे आपण आंबा कलमांची रोपं लावली होती. तर ती दाखवतो तुम्हाला केवढी. ही बघा, ही 3-4 वर्ष झाली यांना. कलमाची झाडं आहेत, आंबा कलम. इथे एक आहे, हे एक आहे. हे बघा, हे एक आहे आंब्याला, हे एक, हे नवीन एक आहे. आणि दुसरं हे आहे एक रोप लावलेलं आंबा कलम. आणि इथे एक आहे आंबा कलम लावलेलं. इथे कसं होतं दरवर्षी की 1-2 झाडं आपली मोठी झालेली खोड किड्यामुळं इथे मरून पडतात. त्यांना इथे किडा लागतो, असं बुंद्याला किडा लागतो ह्याच्यामध्ये. आणि अशी मोठी मोठी कलमं पूर्ण सगळी किड्यांमुळे खाली पडतात. नंतर औषध वगैरे घालतो, पण ते जगत नाहीत, किडे मरत नाहीत त्याच्यामुळे. तरी आता त्या जागी आपण दुसरे नवीन झाडं आपण लावतो. बागेमध्ये गवारडे देखील आहे. हे बघा, हे त्याचे पाय आहेत. हा मोठा हा एक आहे, ते एक आहे. इथून असा चालत चालत इथून वरून तो आलेला आहे जंगलातून. तर इकडे आल्यानंतर ते पहिलं बघावं लागतं की गवारडा बागेत आहे की नाही, कारण तो मारण्याचे पण चान्सेस असतात. मी मध्ये आलो होतो बागेत, त्यावेळेस देखील इथे होता. त्याच्यामुळे त्याच्यापासून थोडं लांबच राहावं लागतं. तर हे बघा समोर नारळाचं झाड मी जे आणलं होतं, 5च्या आठवड्यामध्ये लावलं होतं येऊन. आणि इथे आहे छोटंसं, इकडे पण एक लावलं होतं आंबा कलम. कारण इथे पण एक झाड होतं ते असं आंब्याचं, ते कीड लागल्यामुळे मरून पडलेलं आहे.
तर आता अशा रीतीने मी हा व्लॉग असा बनवलेला आहे. तरी पहिलाच व्लॉग असल्यामुळे म्हणजे काय बोलायचं आपण तेवढं काही सुचत नाही आहे मला. तरी देखील मी माझा एक ट्राय केलेला आहे. तर आवडल्यास नक्की लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. तर आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये नेक्स्ट डेला.